बातम्या आंतरराष्ट्रीय विश्वात समोर येते। ब्रिटनमध्ये सत्तांतर झालेला असून आता ऋषी सुनक यांचा पराभव झालेला आहे। मजूर पक्षाची विजयी घोडदौड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता ऋषी सुनक यांना हा फटका सहन करावा लागतोय। ब्रिटनमध्ये सत्तांतर झालेला असून ऋषी सुनक यांचा पराभव झालाय। मजूर पक्षाची विजयी घोडदौड कायम आहे। अधिकची माहिती आपल्याला सोनाली शिंदे देत आहे। सोनाली, आपण पाहतोय ब्रिटनमध्ये सत्तांतर झालंय, एकंदरीत काय अपडेट्स? अगदी अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे जगाच्या दृष्टीने। इंग्लंडमध्ये सत्तांतर झालंय आणि ऋषी सुनक यांचा पराभव झालाय। ऋषी सुनक हे इंग्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि भारतीय वंशाचे असल्यामुळे भारतामध्ये सुद्धा त्यांच्या नावांची कायमच चर्चा असते। त्यामुळे ऋषी सुनक यांचं काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानंतर आता अखेर हा निकाल लागलेला आहे आणि ऋषी सुनक यांचा पराभव आता स्पष्ट झालेला आहे। सकाळपासून हे आकडे बदलत होते, म्हणजे तिकडच्या सकाळपासून जी आकडेवारी होती भारतीय वेळेनुसार त्यानुसार हे आकडे बदलत होते आणि त्यानंतर हा निकाल आलेला आहे। सकाळी 10 पर्यंत कीर स्टार्मरच्या मजूर पक्षाने 359 जागा जिंकल्यात आणि ऋषी सुनक यांचा जो कन्झर्वेटिव्ह पक्ष होता त्यांना 80 जागा मिळालेल्या आहेत। 650 पैकी 515 जागा आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत। सर्व जागांचे निकाल जरी जाहीर झालेले नसले तरी सुद्धा ऋषी सुनक यांचा पराभव झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच भारताचं ज्याच्याकडे लक्ष होतं तो निकाल आता अखेर समोर आलेला आहे। निश्चित, त्यामुळे लेबर पार्टीचा कुठेतरी झंझावात कायम असून आता ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला असंच म्हणावं लागेल। सोनाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।